नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी भैरव तुमचं सहर्ष स्वागत आहे ज्ञानदीप अकॅडमीच्या YouTube प्लॅटफॉर्मवरती आणि तुमचं सहर्ष स्वागत आहे बघा आपली सुरू असणाऱ्या समर्पण सिरीजमध्ये, ज्यामध्ये आपण डेली आन्सर रायटिंग प्रॅक्टिस करत असतो. बरोबर का? यामध्ये वेगवेगळ्या विषयांचे महत्त्वाच्या कंटेंटवरती आपण प्रश्न तुमच्यासमोर घेऊन येत असतो आणि त्याचे उत्तर कशा स्वरूपाचे आपल्याला लिहायचे आहेत, कारण की त्याचाच आपल्याला अभ्यास करायचा आहे. कारण की येणाऱ्या आगामी परीक्षा जी आहे राज्यसेवेची ती डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न मध्ये आलेली आहे आणि त्या अनुषंगाने आपल्याला प्रश्न आणि त्याचं उत्तर कशा स्वरूपामध्ये कशा फॉर्मॅटमध्ये असलं पाहिजे. बघा पुन्हा एकदा आपण जिओग्राफी या विषयातील महत्त्वाचे कंटेंट, मुद्दा आणि त्याचे आपण उत्तर कशा स्वरूपाचं लिहायचं आहे, आन्सर कसं असलं पाहिजे याच्यावरती आपण आज पुन्हा एकदा चर्चा करणार आहोत. बघा प्रश्न तुमच्या समोर आहे. हा प्रश्न असेल तुमच्या खनिज संपत्तीशी निगडीत असणार आहे. बघा प्रश्न काय विचारलाय, जगातील खनिज तेलाच्या असमान वितरणाच्या बहुआयामी परिणामांची चर्चा करा. म्हणजे एकंदरीत हा जो प्रश्न आहे, हा प्रश्न तुमचा खनिज संपत्तीशी जरी निगडीत असला तरी ओव्हरऑल जगातील या खनिज संपत्तीचं किंवा खनिज संपत्तीतले हे जे खनिज तेल आहे त्या खनिज तेलाच्या जे असमान वितरण आहे, ओके, त्या असमान वितरणाच्या परिणामांवरती चर्चा करायचा आहे. हा मुद्दा तुमच्या लक्षात आला पाहिजे. म्हणजे एकंदरीत काय, या प्रश्नाच्या लोकस आणि फोकसवरती जर आलो, खनिज संपत्ती हा त्याचा लोकस आहे, पण मेन फोकस कशा असणार आहे, ही जी खनिज तेलाची असमान वितरण आहे या असमान वितरण प्रणालीवरती आपल्याला चर्चा करायची आहे या उत्तरामध्ये. बघा एकंदरीत पुढं याचं उत्तर लिहित असताना याचा तुम्हाला कशा प्रकारे तुमचा अप्रोच असला पाहिजे. अप्रोच मध्ये इंट्रोडक्शन, मेन बॉडी, कन्क्लुजन हे तर आपल्याला लक्षात आलं अशाच प्रकारे. पण आता या इंट्रोडक्शन मध्ये काय लिहिणार, तर बघा हे खनिज तेलाचे असमान वितरण आहे हे आपल्याला त्याच्यामध्ये स्पष्ट करायचं आहे. एकंदरीत बघा कधी कधी प्रश्नच तुम्हाला उत्तराकडे घेऊन जात असतो. फॉर एक्झाम्पल इथे दिलंय की ऑलरेडी आज जर तुम्हाला असं विचारलं असतं की खनिज तेलाच्या वितरणाबद्दल तुमचे मुद्द्यांबद्दल चर्चा करा, तर त्यावेळेस तुम्हाला सांगता आलं असतं की कोणत्या ठिकाणी बाबा व्यवस्थित समान वितरण आहे, असमान वितरण आहे. परंतु ऑलरेडी क्वेश्चन तुम्हाला बोलून गेलाय की असमान वितरण, म्हणजे आपल्याला फक्त चर्चा कशावर करायची, असमान वितरणावरतीच करायची. त्यामुळे बघा प्रश्नाचा महत्वाचा जो मुद्दा आहे त्याच्यावर तुम्ही हायलाइट करायचा आहे. खनिज तेल तर फिक्सच आहे, पण सोबत कसं आहे, असमान त्याचं वितरण. प्रश्नाने आपल्याला ऑलरेडी सांगितलं की तुम्हाला त्याच मुद्द्याशी निगडीत चर्चा करायची. चलो आता मेन बॉडीमध्ये तुम्ही काय घेणार, या मेन बॉडीमध्ये हे जे असमान वितरण आहे त्याचे काही तात्पर्य किंवा निष्कर्ष तुम्हाला त्याचे काय करायचे आहेत, नमूद करायचे. आणि या दोघांच्या अनुषंगाने पुन्हा तुम्हाला त्याचे बहुआयामी जे परिणाम असतील यांच्यासह तुम्हाला तुमचं उत्तर संपवायचं आहे. हे लक्षात येणं तुम्हाला अनिवार्य आहे. बघूया आता हे जे असमान वितरणामुळे बहुआयामी परिणाम होणार आहेत त्यांना आपण काय करूया, डिस्कस करूया, कशा प्रकारे आपल्याला प्रश्नाचं उत्तर असलं पाहिजे हा मुद्दा आपण आता पाहूया. बघा हे खनिज तेलाचं असणारं असमान वितरण पहिलंच लाईन. आता त्याला आपण काय करूया, पुष्टी देऊया. कशा प्रकारे जगातील जे साठे जे आहेत, जे आपल्याला खनिज तेलाचे साठे असणार आहेत त्या साठ्यांबद्दल जर चर्चा केली तर हे जेवढे साठे आहेत त्याच्या निम्म्याहून जास्तीत जास्त साठे तुम्हाला कुठे पाहायला मिळणार आहेत, बघा या मध्य पूर्व भागामध्ये. ओके, मध्य पूर्व जगाच्या नकाशावर मध्य पूर्व भाग तुमच्या लक्षात आला पाहिजे. त्यापैकी इराणसह, इराणसह परंतु उत्तर आफ्रिकेतील काही प्रदेश सोडून इराण घ्यायचा. त्याच्यामध्ये या मध्य पूर्व भागामध्ये तुम्हाला काय येत रे, या खनिज तेलाचे जगातील निम्म्याहून जास्त साठे तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. त्याच्यासोबतच मध्य पूर्वेनंतर बघा कॅनडा असेल, युनायटेड स्टेट्स आहे. बघा हायलाइट करा, कॅनडा, युनायटेड स्टेट्स, लॅटिन अमेरिका, आफ्रिका आणि रशिया या खंडांमध्ये सुद्धा कझाकस्तान असेल, सोव्हिएत रशिया म्हणजे सोव्हिएत युनियनचा पूर्वीचा भाग असेल आणि इतर देश वगळून मिळून बनलेला जो प्रदेश असेल, या सगळ्या प्रदेशामध्ये तुम्हाला बघा या खनिज तेलाची विपुलता आढळणार आहे. हा मुद्दा तुमच्या इंट्रो मध्ये आला एकंदरीत, बरोबर का? चलो आता थोडंसं पुढे आपल्या उत्तराकडे वळूया. आता उत्तराच्या मेन बॉडीमध्ये काय लिहायचं हे तर लक्षात आलं. हे जे खनिज तेलाचं जगभरातील वितरण असमान आहे, बरोबर का, याचे परिणाम जे आहेत ते कशा स्वरूपाचे असणार, ऑब्व्हियस आहे, आर्थिक परिणाम असतील, राजकीय परिणाम असतील, पर्यावरणीय असतील आणि सामाजिक असतील. या सगळ्या पैलूंवरती आपल्याला काय करायचे, चर्चा करायची आहे. ओके, म्हणून याला काय म्हटलंय, बहुआयामी परिणाम. बरोबर का, बहुआयामी म्हणजे वेगवेगळे आयाम कोणते आहेत, आर्थिक, राजकीय, पर्यावरणीय आणि सामाजिक आयाम. या सगळ्यांचा इत्तभूत आपल्याला चर्चा करायची. आता त्याच्यामधला पहिला बघूया. पहिला कोणता येईल तुमचा, आर्थिक परिणाम. बघा प्रत्येक मुद्दा डिस्कस करताना तुम्ही ज्या प्रकारे लिहिणार आहात त्यातले जे महत्वाचे पॉइंट्स असतील हायलाइट करा, पण सगळे मुद्दे तुमच्या आन्सरला पुष्टी देणार, प्रश्नाला पुष्टी देणारे असले पाहिजेत. हा मुद्दा तुम्ही लक्षात घेणं अनिवार्य आहे. जसं की आर्थिक परिणाम. आर्थिक परिणाम म्हणजे मध्ये काय येईल बघा, तर हे तेलाच्या निर्यातीवर अवलंबित्व. म्हणजे काय, महत्वपूर्ण तेलाचा साठा जे असणारे देश आहेत बघा तेलाच्या निर्यातीवर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असतात. त्यामुळे काय होतं,
त्यांच्या आर्थिक म्हणजे अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेतील किमतीमध्ये चढ उतार तुम्हाला झालेला ऑब्झर्वेशन म्हणजे काय म्हणतात, आर्थिक संकट असेल, 13चं आर्थिक संकट तुम्ही पाहिला असेल न्यूजमध्ये, बरोबर का. इकॉनॉमिक्सचा जर डिटेल्समध्ये स्टडी करत असाल त्यावेळेस तर तुम्हाला याच्यामध्ये नक्कीच हमखास प्रश्न म्हणजे मुद्दे तुम्ही अभ्यासले असतील. बघा आता ज्यामुळे अर्थव्यवस्थेची किमती कमी चढ उतार होतात, बघा पुरवठ्यामध्ये व्यत्यय येऊ शकतो, बरोबर का. म्हणजे जागतिक मागणीतील बदलांना असुरक्षित बनवू शकतो. म्हणजे काय, एकाच ठिकाणी हे जे खनिज तेलांचं एकाच ठिकाणी साठे आढळणं, एकाच देशामध्ये आढळणं, त्यामुळे काय होतं, निर्यातीवर त्याचा मोठ्या प्रमाणावर परिणाम होऊ शकतो, बरोबर का. मागणी वाढली की त्या देशाच्या अर्थव्यवस्थेवरती त्याचा परिणाम होत असतो. किमतींची चढ उतार होणे, बरोबर का, पुरवठ्यामध्ये तूट येणे किंवा पुरवठा कमी होऊ शकतो. त्यामुळे काय होतं, त्यामुळं तिथं एक वेगळ्या प्रकारची असुरक्षितता निर्माण होऊ शकते. जर संसाधन तिथं संसाधनांची जी विपुलता आहे ती विपुलताच त्या संसाधनांसाठी, त्या देशासाठी किंवा त्या भूभागासाठी, त्या प्रदेशासाठी कसं रे एक अभिशाप ठरलेला असतो. का तर तिथं होणारी जी मोनोपोली असेल, ओके, तिथलं राजकीय अस्थैर्य निर्माण होऊ शकतं, भ्रष्टाचार निर्माण होऊ शकतो, आर्थिक गैरव्यवस्थापन होऊ शकतं, ओके. त्यामुळे सामाजिक अस्थिरता सुद्धा निर्माण होऊ शकते. या मुद्द्यावर तुम्हाला ओहापोह करायचा आहे, नजर टाकायची आहे. लक्षात येते का. बघा भ्रष्टाचार असेल, ही विपुलता असल्यामुळे काय होतं, त्याच राष्ट्रामधील सरकार असेल, काही खासगी कंपन्या असतील, युटिलिटीज असतील, त्या काय करणार, त्याच्यावरती कॉन्सन्ट्रेशन करणार आणि तिथं गैरव्यवस्थापन कशा प्रकारे होईल याचा म्हणजे तिथं गैरव्यवस्थापन होऊ शकतं इंटरफेरन्स झाल्यामुळे, बरोबर का. आता संपत्तीचे असमान वितरण, बघा ही तेल संपत्तीचे असमान जे वितरण आहे त्यामुळं उत्पन्नामध्ये सुद्धा असमानता आढळून येते. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही पाहिलं, हे जे अरब कंट्रीज आहेत, अरब राष्ट्र आहेत की जिथे हे तेल खनिज तेलाचे म्हणजे खनिज तेल विपुल प्रमाणात भेटलं, तिथं जर तुम्ही पाहिलं तर तिथं संपत्ती विपुल प्रमाणात आहे लोकांच्याकडे, लक्षात येऊन जाईल तुम्हाला. आणि तिथंच दुसरीकडच्या एखाद्या देशाचं जर म्हणजे आफ्रिकन कंट्रीजचं जर तुम्ही चर्चा केली तर तिथं राष्ट्र खूप गरीब आहेत. राष्ट्र गरीब असणं म्हणजे एकंदरीत काय, तिथल्या समाजातील प्रत्येक व्यक्तींकडे काय रे पैसा कमी आहे. हा सुद्धा तुम्ही मुद्दा लक्षात घेणं अनिवार्य आहे. बघा त्याच्यानंतर राजकीय परिणाम जर पाहिले तर राजकीय परिणामांमध्ये तो पहिला भूराजकीय परिणाम. त्यामध्ये जर नीट पाहिलं, हे जे तेल साठे त्या तेल साठ्यांचं नियंत्रण आणि मालकी ही भूराजकीय तणाव आणि सोबतच देशांमधील संघर्षाचे स्रोत बनू शकतात. फॉर एक्झाम्पल युएस आणि रशिया सारखी राष्ट्र आहेत, ओके, जिथं ज्या देशांमध्ये ओके ही खनिज तेल जास्त भेटतात किंवा ही साधन संपत्ती भेटतात त्यांच्यावरती यांचा कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात, कारण की वेल डेव्हलप्ड नेशन्स आहेत. मुद्दा लक्षात येतोय का, हे तुम्ही लक्षात घेणं अनिवार्य आहे. बघा तेलाचा महत्वपूर्ण साठा असलेले देश परराष्ट्र धोरणाचे साधन म्हणून वापरले जाऊ शकतात, तेलाचा वापर करू शकतात, बरोबर का. आपलं इंटरनॅशनल रिलेशन डेव्हलप करण्यासाठी हे जे खनिज तेलाचे साठे आहेत त्यांचा ते काय करू शकतात, वापर करू शकतात. हा मुद्दा तुम्ही लक्षात घेणं अनिवार्य आहे की ज्यामुळे बघा शक्तीचा असमतोल होऊ शकतो आणि अस्थैर्य, राजकीय अस्थैर्य सुद्धा निर्माण होऊ शकतं. हे मुद्दे तुम्ही हायलाइट करणं अनिवार्य आहे. बघा लक्षात येतात का, एकंदरीत एखाद्या राष्ट्राकडे खनिज तेलांचा साठा भरपूर आहे, त्या खनिज तेलांच्या साठ्यांचा वापर ते इंटरनॅशनल रिलेशन्स मेंटेन करण्यासाठी करू शकतात, बरं का. त्यामुळं काय होतं, त्यामुळं निर्यात रोखणं किंवा राजकीय सहयोग करणं, राजकीय असहयोग दर्शवणं हे घटक अशा प्रकारच्या घटना घडू शकतात आणि त्यामुळे काय होतं रे, राजकीय अराजकता सुद्धा हे माजू शकते. हा तुम्ही मुद्दा लक्षात घेणं अनिवार्य आहे. बघा एकंदरीत आणि आंतरराष्ट्रीय संबंधांवर परिणाम ऑब्वियस आहे. एखाद्या राष्ट्राकडे तेल आहे, मग ते राष्ट्र ठरवू शकतं किंवा ते राष्ट्र इतर कोणत्या तरी राष्ट्राच्या प्रभावाखाली जाऊ शकतं, ओके, आणि दुसऱ्या इतर राष्ट्रांसोबत सहकार्य करताना त्या राष्ट्राच्या प्रभावाखाली हितसंबंध जोपासताना अडथळे निर्माण होऊ शकतात. हेच तुम्हाला त्याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. जसं की त्याच्यामधून सौदेबाजीसारख्या शक्तींना काय रे पाठबळ येऊ शकतं. आता पर्यावरणीय परिणाम पाहिले तर काय होतं, जिथं खनिज तेलांचे साठे जास्त आहे ऑब्वियस आहे की तिथला ते राष्ट्र काय करेल रे, आर्थिक सुबत्तेसाठी उत्खनन असेल, त्यांचं उत्पादन असेल, वापर असेल, बेसुमार वापर करेल. त्यामुळे काय होऊ शकतंय, ऑब्वियस आहे पर्यावरणाचा ऱ्हास सुद्धा होऊ शकतो. हे मुद्दे तुम्ही त्याच्यामध्ये लिहिणं अनिवार्य आहे. आणि सोबत तुम्ही हरितगृह वायू असतील, जलप्रदूषण, बघा जमिनीचा ऱ्हास आहे, हे मुद्दे सुद्धा हायलाइट करणं अनिवार्य आहे. हवा प्रदूषण, जलप्रदूषण, हरितगृह वायूंचं उत्सर्जन असेल, जमिनीचा ऱ्हास असेल, हे मुद्दे डिस्कस करा, बरं का. बघा जर प्रश्न किती मार्क्सना विचारला आणि किती वर्ड्स मध्ये विचारलाय ह्याच्यावरती तुमच्या उत्तराचं लेंथ डिसाइड केली जाते किंवा उत्तरामध्ये किती डेप्थ असावी. बघा कधी कधी या प्रश्नांच्या उत्तर देताना समजा 250 शब्दांसाठी जर तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही त्याच्यामध्ये
डायग्राम सुद्धा काढू शकता, म्हणजे नकाशे काढू शकता आणि कुठल्या देशामध्ये, जसं की मध्य पूर्व भागात आपण पाहिला तर तो मध्य पूर्व भाग तुम्ही नकाशावरती दाखवू शकता, त्याचा नकाशा रेखाटू शकता. हा मुद्दा तुम्ही लक्षात घ्या. बरोबर आहे का? चलो, आता हवामान बदल. हवामान बदलामध्ये जसं पाहिलं की हे खनिज तेल आहेत, या खनिज तेलांच्या असमान वितरणामुळे बघा जीवाश्म इंधनांचा सतत वापर केला गेल्यामुळे काय होतंय, त्यांच्या तिथल्या हवामानाचा आणि किंवा पर्यावरणावरती काय रे, पर्यावरणाचा असंतुल होतोय किंवा संतुलन बिघडते, हे सुद्धा तुम्ही लक्षात घेऊ शकता. बरोबर का? ज्यामुळे पर्यावरणावरती दीर्घकालीन परिणाम होतात. हा मुद्दा लक्षात घेणं अनिवार्य आहे. आपण काय अभ्यासतोय, जे खनिज तेलांचं जगाच्या पाठीवरती जे असणारं असमान वितरण आहे त्याचा बहुआयामी परिणामांची आपण डिस्कशन करतोय. बरोबर का? ज्या राष्ट्रांकडे हे खनिज संपत्ती आहे, खनिज तेलाची संपत्ती आहे, त्या राष्ट्र काय होत आहेत रे, इंटरनॅशनल लेवलला त्यांचं काय रे, त्यांच्याकडचा फोकस इन्क्रीज होतोय. बरोबर का? इतर राष्ट्रांचा, जी मोठी राष्ट्र आहेत, वेल डेव्हलप्ड नेशन्स आहेत, वेल डेव्हलप्ड नेशनचा काय होतोय, या राष्ट्रांना कंट्रोल करणे किंवा त्या प्रदेशाला, राष्ट्र म्हणण्यापेक्षा ज्या प्रदेशामध्ये ही खनिज संपत्ती आहे त्या खनिज संपत्तीवरती त्यांचा हस्तक्षेप इन्क्रीज होतोय. त्याच्यामुळे जे परिणाम आपण पाहतोय, राजकीय असतील, सामाजिक असतील, पर्यावरणीय असतील, ह्या मुद्द्यांवरती आपल्याला कटाक्ष टाकायचा. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. जे आन्सर आपण लिहितोय त्या प्रत्येक आन्सरातील सेंटेन्सला, मुद्द्याला आपल्याला प्रश्नाकडे न्यायचं असतं. ओके, लक्षात आलं का? बघा, आणि सामाजिक असमानता, ह्या सुद्धा मुद्दा तुम्ही लिहू शकता. देशांतर्गत असेल किंवा देशांतर्गतच असेल, दोन देशांदरम्यान, दोन खंडांच्या दरम्यान असेल, सोबतच त्या देशातल्या अंतर्गत भागात सुद्धा अशांतता निर्माण होण्याची शक्यता दाट असते. बघा, म्हणजे एकंदरीत काय, कन्क्लुजन वरती ज्यावेळेस तुम्ही याल तर तुमच्या लक्षात येऊन जाईल, ही जी जगातील खनिज तेलाची असमानता वितरण आहे त्याचा परिणाम अर्थव्यवस्थेवर होतोय. ओके, ज्या प्रदेशामध्ये ती खनिज तेल संपत्ती आहे त्या खनिज संपत्ती किंवा खनिज तेलाची विपुलता असणाऱ्या त्या प्रदेशाच्या अर्थव्यवस्थेवरती याचा परिणाम होतोय. भूराजकीय किंवा भूराजनीतीवरती परिणाम होतोय. बरोबर आहे का? पर्यावरणाचा तर मुद्दा अनिवार्य आहेच, कारण की ह्या ज्या आगामी काय म्हणतात त्याला, औद्योगिकीकरणाच्या प्रगतीसाठी लागणारे जेवढे इंधन आहेत ते इंधन इथूनच मिळवलं जातं. ओके, आणि लालसेपोटी मनुष्य प्राणी काय करतोय, त्याचं उत्खनन जास्त करतोय आणि त्याच्यामुळे काय होतं रे, त्याच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतोय. हा मुद्दा याच्यामध्ये आपण हायलाइट करणं अनिवार्य आहे. आणि हेच याचे बहुआयामी कसे आहेत रे, परिणाम आहेत. आणि काही परिणाम कसे असणार आहेत रे, दीर्घकालीन परिणाम असणार आहेत. हा मुद्दा तुमच्या लक्षात येणं अनिवार्य आहे. बघा, एकंदरीत हा जो खनिज तेलाच्या वितरणाशी संबंधित जो प्रश्न होता, मुद्दा होता, बघा याच्यामध्ये आपण कशा स्वरूपामध्ये याचे बहुआयामी परिणाम आहेत, म्हणजे आर्थिक, राजनैतिक आहेत, याच्यावरती पर्यावरणीय काही असतील, सामाजिक परिणाम असतील, आंतरराज्यीय असतील किंवा दोन राष्ट्रांच्या दरम्यान असतील, याच्यावरती आपण नजर टाकलेली, आणि हे सगळे तुमच्या उत्तरामध्ये मुद्दे येणे अनिवार्य आहे. ओके, चलो, या प्रश्नाच्या अनुषंगाने आपण सर्व मुद्दे याच्यामध्ये डिस्कस केले. अशाच स्वरूपाचे प्रश्न उत्तर किंवा डेली आन्सर प्रॅक्टिससाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब प्लॅटफॉर्मला, युट्यूब चॅनलला तुम्हाला फॉलो करायचं आहे. बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा, सबस्क्राईब केलं नसेल तर या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.